नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियल चॅनलच्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ त्यानंतर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर मित्रांनो, अहिल्यादेवी किर्लोस्करने चक्क आता पारू सोबत एवढं मोठं ॲग्रीमेंट केलेलं असतं की हे सगळं पाहून मात्र दिशाला चक्करच येते। त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर तुम्ही पाहिलंच असेल की आपली पारू ही स्पर्धेची विनर ठरलेली असते। त्यावेळेस मात्र ह्या माजोर्ड्या दिशेचा चांगलाच माज मोडलेला असतो। तिला कळलेलं असतं की पारू काय चीज आहे, पण त्यावेळेस मात्र सगळ्यात जास्त खुश मात्र आदित्य आणि प्रीतम झालेला असतो। कारण की त्या दोघांना देखील माहीत असतं की पारूमध्ये खूप टॅलेंट आहे, परंतु तिने आतापर्यंत कोणत्या देखील संकटाला सामोरे न गेल्यामुळे ती आतापर्यंत कशात देखील भाग घेतलेला नाही। पण आता पारूला चक्क एवढी मोठी संधी भेटलेली असते की किर्लोस्करांच्या कंपनीच्या ब्युटी प्रोडक्टची आता ती एक कन्सिस्टन्स बनलेली असते। त्यामुळे आता पारूसाठी खूप मोठी ही संधी असते आणि त्यासाठीच आता पारू ही एक ॲग्रीमेंट देखील करते। पण त्यावेळेस मात्र ह्या दिशेचा चेहरा पाण्यासारखा होतो, कारण की ही दिशा विचार करते की मी हे जे सगळं काही केलं होतं ते फक्त ह्या पारूला खाली पाडण्यासाठी केलं होतं, परंतु घडलं सगळं काय उलटच। कारण की ह्या पारूने मध्ये येऊन सगळं काही माझ्या प्लॅनवरती पाणी फिरलेलं आहे, त्याच्यामुळे मी हिला सोडणार नाही। पण इकडे आता प्रीतमला देखील कळलेलं असतं की ही दिशा किती माजुरडी आहे, कारण की या दिशामुळेच हे सगळं काही घडलेलं आहे, त्याच्यामुळे हिला मी कधी देखील आयुष्यात माफ करू शकत नाही। तर इकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्कर चक्क आता दिशासोबत ॲग्रीमेंट झाल्याच्या नंतर आता तिला खूप काही पैसे देखील देणार आहे। पण त्यावेळेस मात्र मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की स्पर्धेमध्ये पारूने एक उत्तर खूप छान दिलं होतं। प्रश्न विचारला होता की तुझा आवडता हिरो कोणता। तर तुमच्या सगळ्यांना माहीत असेल की पारूने तिच्या स्वतःच्या वडिलांचं नाव सांगितलेलं असतं। पण हे सगळं पाहून आदित्य मात्र पारूच्या प्रेमातच पडून गेलेला असतो, कारण की आदित्यला माहीत असतं की ही किती गुणी मुलगी आहे, कारण की हिच्या एवढे गुण तर कोणत्या देखील मुलीमध्ये नाहीच। आणि प्रीतमला देखील माहीत असतं की आपल्या दादासाठी पारू एवढी चांगली मुलगी कोणती देखील नाही, कारण की प्रीतमला माहीत झालेलं असतं की दिशा एवढी माजुरडी आहे, त्याच्यामुळे त्या दिशाच्या नादीस देखील मी देखील लागलं नाही पाहिजे। पण आईसमोर या दिशाचा चेहरा कधी येणार, कारण की या दिशाने आतापर्यंत जेवढे कुटाणे केलेले आहेत हे सगळे काही आईसमोर आलेच पाहिजे। एकदा का आईसमोर सगळे कुटाणे आले की या दिशाला मी दारात देखील उभं करणार नाही। हा सगळा काही प्रीतमचा प्लॅनिंग असतो। तर अहिल्यादेवी किर्लोस्करला ह्या गोष्टीचा धक्का बसतो की पारू ही स्पर्धा कसं काय जिंकली, एवढं टॅलेंट असताना देखील अजूनपर्यंत मला ड्रायव्हरने कसं काय सांगितलं नाही, कारण की तिचा स्वतःचा बाप त्या अहिल्यादेवी किर्लोस्करच्या गाडीवरती ड्रायव्हर असतो। पण तरी देखील मारुती मामाने मला हे सगळं सांगायला हवं होतं, असं मात्र अहिल्यादेवीला वाटत असतं। तर अहिल्यादेवी तर खुश झालेलीच असते, पण त्यासोबत मात्र ह्या दिशाचा चेहरा आणि थोबाड पाहण्यासारखं होतं मित्रांनो। तर मित्रांनो, आपली पारू तर स्पर्धा जिंकली, त्यासाठी एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की ह्या दिशाचं थोबाड आता नेमकं कसं झालं असेल। तर मित्रांनो, नक्की कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।